आज मी लावणार आहे नवीन भाजीची बी। त्याकरता मला बघा इथे जे आलं लावलं होतं ते सर्व काढून घ्यायचे, कारण इथे मी लावणार आहे भेंडी। तर त्याकरता बघा हे सर्व आपलं आलं एकदम मस्त असं रेडी झालं आहे, म्हणजे जे आपण टिकून ठेवण्यासाठी वर्षभर टिकून राहील असं जे आलं आहे ते आपल्या इथे गार्डनमध्ये तयार झालं आहे। तर हे बघा हे असं सर्व पात्या त्याच्या वाळल्या आहेत आणि आपलं आलं मस्त असं रेडी आहे। हे बघा हे असं आलं दिसतंय। तर आज मी हे सर्व आलं काढून घेणार, त्याच्यानंतर इथे जमीन सर्व मोकळी करणार आणि लावणार आहे भेंडी। तर हे बघा हे आपल्या गार्डनमधलं आलं किती मस्त असं रेडी झालं आहे। तर असं सर्वच आता मी हे आलं काढून घेते। हे बघा हे मी ह्याला पाणी द्यायचं बंद केला होता, कारण आता मला आलं काढून घ्यायचं होतं। तर एक भाजी काढली का त्याच ठिकाणी दुसरी भाजी लावत जायचं, असंच मी आपल्या गार्डनमध्ये करत असते। तर त्याकरताच आता हे आलं काढून घेणार आणि दुसरी भाजी म्हणजे इथे मी भेंडी लावणार आहे, कारण आता आपण हे जमिनीच्या आतमध्ये होणारी भाजी म्हणजे आलं लावलं होतं, तर आता जमिनीच्या वर होणारी भाजी अशी लावायची। एकाच जमिनीमध्ये जर आपण एकदा जमिनीच्या आतमध्ये म्हणजे कंदवर्गीय भाजी लावली तर पुन्हा त्याच प्रकारची भाजी त्या जमिनीमध्ये नाही लावायची। तर म्हणून मी आता इथे भेंडी लावणार आहे। तर असंच फटाफट सर्वच आलं काढून घेते आणि इथे लावून ते तुम्हाला दाखवते मी कसं बी लावताना काय काळजी घेते, कसं बी लावते ते। बघा अशी हे आलं असं मस्त भरपूर असं आलं आपलं रेडी झालं आहे। मागच्या वर्षीसुद्धा मी असंच आलं लावलं होतं आणि तेव्हासुद्धा छान आलं झालं होतं आणि त्याच आल्यामधनं मी हे बी तयार केलं होतं। म्हणजे आता सुद्धा आपण असंच ह्याच आल्यामधनं पुढच्या वर्षी लावण्यासाठी बीसुद्धा तयार करणार आहे। म्हणजे आता मला दरवर्षी बी आणावं लागत नाही विकत, आणि घरगुती खाण्यासाठी सुद्धा मला हे आलं वापरण्यात येते। तर बघा हे असं बघा हे एवढं सारं आलं आत्तापर्यंत काढून झालं आहे आणि अजून थोडंसं आलं काढणं बाकी आहे। तर मी आता ते फटाफट काढून घेते आणि नंतरच तुम्हाला दाखवेल की मी किती आलं आपल्याला आज मिळालं आहे। तर नमस्कार, मी प्रियंका आणि खुशी क्रिएशन मराठीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आणि आज मी उन्हाळा चालू होते, तर उन्हाळ्याकरता लागणारे जे पण भाजी आहेत त्या सर्व आज त्या भाजी लावणार आहे। त्याकरता आपण जमीन तयार करून घ्यायची असते आणि त्याकरताच मी हे सर्व बघा आलं काढून घेतलं आहे आणि ह्याच जमिनीमध्ये मी लावणार आहे भेंडी। तर त्याकरता मी बघा जमीन सगळी आपण आलं काढलं त्याच्यामध्येच ती जमीन ऑटोमॅटिक मोकळी झाली। आता ह्यामध्ये चांगलं 2 दिवस हे जमीन अशीच उन्हामध्ये वाळत ठेवायची आणि त्यानंतर मी इथे लावणार आहे। हे बघा हे सर्व अशी मी बी आणलेत, ह्याच्यामध्ये आहे भेंडी, चवळी, कोथिंबीर आणि गवार, अशी मी 4 बी आणल्यात आणि हेच लावणार आहे। तर इथे लावणार आहे भेंडी। त्याकरता मी हे बघा जमीन मोकळी झाली होती त्याच्यामध्येच मी शेणखत टाकून घेतलं आणि 2 दिवस चांगली जमीन भिजवून घेतली आणि आज लावणार आहे भेंडी। तर हे बघा हे भेंडीचं बी आहे, तर थोड्या थोड्या अंतरावर असं हे बी लावून घ्यायचं आहे। तर बघा हे असं बी ठेवायचं आणि एकदम थोडीशी अशी अलगद किंवा फक्त बी झाकलं जाईल एवढीच माती वाळून घ्यायची त्याच्यावर। तर असंच आता मी हे सर्व थोडं थोडं अंतरावर हे भेंडीचं बी सर्व लावून घेणार। तर हे बघा हे असं बी लावायचं ठेवायचं आणि थोडीशी माती वाळून घ्यायची, तर बी झाकलं गेलं पाहिजे आपलं, आणि नंतर त्याला द्यायचं भरपूर असं पाणी। तर असंच बी सर्व पटापट बी लावून घेते। त्याला फटाफट असं हे सर्व बी मी आता लावून घेतलं आहे। तर हे बघा हे सर्व असं बी आपलं लावून झालं आहे आणि आता ह्या ठिकाणी द्यायचं आहे भरपूर असं पाणी। त्याकरता बघा मी पाणी चालू केलं आहे आणि आता इथे भरपूर पाणी द्यायचं आहे की बी आपलं चांगलं भिजलं गेलं पाहिजे। तर आता बघा ही आहे कोथिंबीर, तर आता हे पण कोथिंबीर पण मी लावून घेणार आहे। तर
आपण हिवाळ्यामध्ये जी लावतो कोथिंबीर ती वेगळं बी असतं आणि उन्हाळ्याकरता हे वेगळं बी असतं। तर हे बी बघा, हे मी थोडंसं ह्या दगडाने असं फोडून घेणार आणि नंतर हे बी सर्व लावणार आहे। एका ज्या हे कोथिंबीरचं बी आहे, धने आहे, तर त्याचे 2 असे पार्ट होतात, म्हणजे आपलं कोथिंबीरचं बी वाढलं जातं। आणि जिथे आपण भेंडे लावल्यात त्याच ठिकाणी मी हे मध्ये थोडंसं असं कोथिंबीर टाकून घेणार आहे, म्हणजे एकाच जमिनीमध्ये एकाच खत टाकलेलं, एकाच पाणी आणि एकाच वेळेला हे दोन्ही आपली भाजी तयार होती। तर असं थोडं थोडं बी टाकून घेतलं आणि त्याच्यावर थोडी थोडी अशी हलकी माती वाळून घेते। तर हे बघा, हे सर्व असं थोडंसं कोथिंबीर मी टाकून घेतली आणि आता ही माती वाळून घ्यायची की आपलं हळूहळू कोथिंबीर पण भेंड्यासोबतच कोथिंबीर पण उगवायला सुरुवात होईल। तर चला आता आपण दुसरं बी लावून घेऊया। तर हे बघा, पाणी सोडलंय। तर आता लावून घेऊया हे गवार, हे आहे गवारीचं बी आणि आता हे गवार पण लावून घेणार आहे। तर गवार लावण्याकरता बघा, मी इथे आहेत माझी इथे वांग्याची रोपं, टोमॅटो आहेत, थोडेसे कोबीसुद्धा आहेत। तर इथेच मी हे लावणार आहे गवारीचं बी, कारण इथे जागामध्ये जिथे मोकळी आहे ना तिथे ही गवारीचं बी लावणार आहे। तर त्याकरता बघा, थोडे थोडे जिथे गवत वाढलं आहे ते थोडंसं साफ करते आणि इथेच माती थोडी भुसभुशीत करून घेतली आणि त्याच्यामध्ये बघा हे आहे कंपोस्ट खत। हे कंपोस्ट खत आहे, तर ते थोडं ह्या जमिनीमध्ये मिसळून घेणार आणि नंतर लावणार आहे ही गवार। तर जिथे वांगी आहेत तिथेच सर्व माती रेडी आहेच, त्याच्यामध्ये थोडंसं खत टाकून घ्यायचं आहे आणि हे बी लावून घ्यायचं आहे, म्हणजे एकाच ठिकाणी आणि एकदाच पाणी देणं होतं आणि ते दोन्ही भाजी एकत्र आपल्याला मिळत असतात। तर हे सर्व जमीन रेडी करून झाली, कंपोस्ट टाकून घेतला आहे आणि आता हे गवारीचं बीसुद्धा असंच थोडंसं थोड्या अंतरावर लावून त्याच्यावर पण माती वाळून घ्यायचं, म्हणजे बी झाकलं गेलं पाहिजे आपलं। तर असं हे गवारीचं बीसुद्धा मी आता लावून घेतले आणि हे बघा, हे सर्व असं बी लावून झालं आहे आणि बघा हे मध्ये ह्याचे कोबीसुद्धा आहेत। तर ते हळूहळू भाजी कोबी झाली रेडी की ती काढून घ्यायची, त्याच्यानंतर गवार तयार होत जाईल। तर आता इथे सुद्धा मी असंच पाणी लावून घेतलं आहे। तर अशीच आपण सीझनेबल भाजी लावत असतो, तर जसं सीझन बदलत राहतो तसं नवनवीन भाजी लावत राहायची आणि एकाच जमिनीमध्ये अशी 2-3 प्रकारची भाजी मी लावत असते नेहमीच, कारण कमी जागेमध्ये जास्त प्रकारच्या भाजी मला लावायच्या असतात, त्याकरता माझं हे असं नियोजन असतं। तर इथे बघा, आता इथे भाजी पाणी जातोय तोपर्यंत इथे टोमॅटोसुद्धा रेडी आहेत, ते टोमॅटो मी आता काढून घेते। तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।